Hello everyone, welcome to Base Agri Study Guide. So friends, today's lecture we have to see our next lecture number 8 for Fundamentals of Agriculture. That course number is Agro 111 and credit for this course is 1 plus 1 is equal to 2. This is first course of agronomy for Base Agriculture. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत आपलं फंडामेंटल्स ऑफ ॲग्रिकल्चर या कोर्ससाठीचं 8व्या क्रमांकाचं लेक्चर या लेक्चर सिरीजमधील. तर या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत सीड, इट्स डेफिनेशन, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ क्वालिटी सीड, सीड ट्रीटमेंट अँड इट्स ऑब्जेक्टिव्ज. तर या लेक्चरमध्ये आपल्याला पाहायचं आहे सीड म्हणजे बीज किंवा बियाणं, त्याची डेफिनेशन काय असणार आहे, चांगल्या प्रतीचं बियाणं त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स काय असतात, त्यानंतर आपण पेरण्या अगोदर जे बीज प्रक्रिया करतो त्याची डेफिनेशन आणि त्याचे ऑब्जेक्टिव्ज हे सर्व आपण पाहणार आहोत या लेक्चरमध्ये. तर हे इम्पॉर्टंट लेक्चर असणार आहे ॲग्रो 111साठी. यामधून आपल्याला क्वेश्चन येऊ शकतो आणि आपण तो एक्सपेक्ट करू शकतो. सो लेट्स डिस्कस. लेट्स हिअर सीड, इट्स डेफिनेशन. Any material used for sowing or planting or propagation of crop is called as seed. It may be used in the form of seed or seedlings, tubers or bulb or rhizome or root or cuttings or graft or any other vegetatively propagated material. म्हणजे आपण एखादं क्रॉप पेरण्यासाठी किंवा लावण्यासाठी जे मटेरियल वापरतो त्याला आपण सीड असं म्हणतो. तर त्यामध्ये आपण बियाणंही लावू शकतो, त्याचबरोबर आपण एखादे सीडलिंग्स रोपंही लावू शकतो. त्याचबरोबर जे ट्यूबर्स आहेत किंवा बल्ब आहेत, फॉर एक्झाम्पल पोटॅटो क्रॉपसाठी हेही आपण लावू शकतो. तसेच रायझोम्स फॉर एक्झाम्पल बनाना क्रॉपसाठी, रूट्स और कटिंग्ज म्हणजे आपण एखादं झाड त्याचे कटिंग्स लावल्या तरीही ते येऊ शकतं, फॉर एक्झाम्पल शुगर केन और एनी अदर व्हेजिटेटिव्हली प्रोपॅगेटेड मटेरियल. असंही कोणत्याही प्लांटचं प्लांट पार्ट जेणेकरून ते आपण लावू शकतो, त्यापासून नवीन प्लांट उगवून येऊ शकतं. असे जे सर्व मटेरियल असतील त्यांना आपण सीड म्हणतो. ओके, लेट्स सी अबाउट द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ गुड क्वालिटी सीड. फर्स्ट इज इट शुड बी जेनेटिकली प्युअर. सेकंड, इट शुड हॅव हाय जर्मिनेशन पर्सेंटेज. इट शुड बी फ्री फ्रॉम एनी इन्सेक्ट पेस्ट. इट शुड बी फ्री फ्रॉम डिसीज बिअरिंग ऑर्गॅनिझम्स. It should be free from any admixture, dirt and inert material. It should be free from noxious, objectionable and satellite weed seeds. And seventh, it should be clean, dry, bold, uniform in size and shape, etc. तर हे आहेत कॅरेक्टरिस्टिक्स किंवा क्वालिटीज एखाद्या गुड सीडच्या, की ज्यामध्ये ते आपण जो पेरणार आहे सीड किंवा कोणतेही प्लांटिंग मटेरियल ते आपल्याला जेनेटिकली प्युअर असलं पाहिजे, त्याच्यातील जर्मिनेशनचे जे पर्सेंटेज आहे ते हाय असलं पाहिजे. त्याचबरोबर ते सीड असेल ते कोणत्याही प्रकारच्या इन्सेक्ट किंवा पेस्ट यामध्ये आढळून आले नाही पाहिजेत. त्याचबरोबर ते सीड अशा प्रकारे हवं आहे की नंतर ते उगवून आल्यानंतर डिसीजला रेझिस्टन्स करू शकेल. त्याचबरोबर त्या सीडमध्ये कोणतेही अन्य प्रकारचं मटेरियल म्हणजे तुमचे जे बाकीचे जे क्रॉपपासून राहिलेले रेसिड्यूज आहेत त्याचे काटक, फोलपट हे असलं काही नसलं पाहिजे. त्याचबरोबर दुसरं कोणत्याही सीड त्यामध्ये मिक्स नसलं पाहिजे. त्याचबरोबर ते नॉक्झियस नसावं म्हणजे त्यामध्ये पॉयझनचा समावेश नसावा, ऑब्जेक्शनेबल नसावं आणि कोणत्याही वीड सीडपासून ते फ्री असावं. त्यानंतर ते क्लीन असावं आणि ड्राय असावं
आणि सर्व सीडचा शेप आणि साईज युनिफॉर्म असावा. आणि हे होते असे कॅरेक्टरिस्टिक्स की जे गुड क्वालिटी सीड असण्यासाठी आवश्यक असणार आहेत. त्यानंतर पहा, जे आपण पेरण्याआधी जे सीड ट्रीटमेंट करतो त्याच्यासाठी काय असणार आहे. लेट्स सी फर्स्ट डेफिनेशन. इट इज प्रोसेस इन विच सीड्स आर treated before sowing to overcome heavy losses due to natural and unforeseen infections. म्हणजे आपण एखादं सीड पेरण्याच्या अगोदर जे त्या सीडला ट्रीटमेंट करतो किंवा जी प्रोसेस करतो, कशासाठी करतो, ते उगवून आल्यानंतर त्याचे जे लॉसेस होतील, नॅचरल लॉसेस किंवा आपल्याला माहीत नसलेले जे इन्फेक्शन्स असतील, म्हणजेच रोग कीटक यांच्यापासून त्याचं संरक्षण व्हावं आणि आपलं जे सीड आहे ते क्रॉप असेल, ते क्रॉपचं उत्पन्न जास्त यावं आणि प्रोडक्शन जास्त येण्यासाठी जे आपण ट्रीटमेंट करतो त्यालाच म्हणायचं सीड ट्रीटमेंट. तर सीड ट्रीटमेंटचे ऑब्जेक्टिव्स काय असणार आहेत पहा. ऑब्जेक्टिव्ज ऑफ सीड ट्रीटमेंट: फर्स्ट, टू कन्व्हियन्स इन सोईंग. सेकंड, डिसीज कंट्रोल्स include seed-borne, soil-borne and airborne diseases. Third, insect control like white ants and other ants, termites. Fourth, quicker germination. Fifth, better yield. Sixth, protection against insects. Seventh, increasing nitrogen fixation. Eighth, inducing earliness vernalization. म्हणजेच जे आपलं सीड असणार आहे ते सोईंग करण्यासाठी आपल्याला सोपं जाण्यासाठी आपण सीड ट्रीटमेंट करतो. म्हणजेच फॉर एक्झाम्पल जे लहान जे सीड असतील, फॉर एक्झाम्पल सेसॅमम किंवा तीळ, मस्टर्ड, यांचं काय होतं, जेव्हा सोईंग करतो तेव्हा आपण ते सीड करताना सोईंग करताना जे आपलं 2 बाउल सीड ड्रिल आहे म्हणजेच पेरणी यंत्र, तर ते सोईंग करताना काय होतं की ते 2 बाउल सीड ड्रिलमध्ये टाकल्यानंतर आपलं जे ऑप्टिमम स्पेसिंग आपल्याला आवश्यक असतं किंवा त्या 2 बाउल सीड ड्रिलमधून ते जास्त प्रमाणात जातं. त्यामुळं काय होतं, एकाच ठिकाणी जास्त सीड पडलं जातं. त्यामुळं काय होतं, आपल्याला सीड रेट जास्त लागतो, त्याचबरोबर ऑप्टिमम स्पेसिंग मेंटेन होत नाही. त्यामुळे त्यामध्ये काय करतात, त्यामध्ये सीडच्यामध्ये वाळू मिसळतात जेणेकरून ते सीड असेल ते ऑप्टिमम अमाऊंटमध्ये त्यामध्ये पेरलं जाईल किंवा सोईंग होईल. त्यानंतर जे डिसीज असतात वेगवेगळे, सीड बॉर्न, सॉईल बॉर्न, एअर बॉर्न डिसीज, ते कंट्रोल करण्यासाठी सीड ट्रीटमेंट करतात. फॉर एक्झाम्पल तुम्ही थायरम ट्रीटमेंट पाहिले असेल. त्यानंतर व्हाईट अँट्स, अदर अँट्स, टर्माइट्स यांना कंट्रोल करण्यासाठीही सीड ट्रीटमेंट केली जाते. त्याचबरोबर क्विकर जर्मिनेशनसाठी म्हणजेच त्या सीडची डॉर्मन्सी ब्रेक करण्यासाठी सुद्धा सीड ट्रीटमेंट केली जाते. त्याचबरोबर बेटर यील्ड, प्रोटेक्शन अगेन्स्ट इन्सेक्ट्स, त्याचबरोबर इन्क्रीज नायट्रोजन फिक्सेशन आणि त्याला अर्लीनेस इंड्यूस करण्यासाठीही सीड ट्रीटमेंट दिली जाते. तर हे होते सीड ट्रीटमेंटची डेफिनेशन अँड ऑब्जेक्टिव्ज ऑफ सीड ट्रीटमेंट. त्यानंतर आपण पाहूयात की सीड ट्रीटमेंटचे पॉप्युलर कोणकोणते आहेत. पॉप्युलर सीड ट्रीटमेंट्स हिअर सॉर्गमसाठी पहा, पॉप्युलर सीड ट्रीटमेंट काय केली जाते. 300 मेश फाईन सल्फर डस्ट @ 3 ग्रॅम पर kg ऑफ सीड. सॉर्गमच्या सीडसाठी 300 मेश फाईन सल्फर डस्टची पावडर असते, ती 1 किलो सीडसाठी 3 ग्रॅमसाठी सीड ट्रीटमेंट केली जाते. ती केली जाते ग्रेन स्मट डिसीज कंट्रोल करण्यासाठी. त्याचप्रमाणे बाजरा 20% ब्राइन सोल्युशन NaCl और कॉमन साल्ट सोल्युशन याच्यासोबत सीड ट्रीटमेंट दिली जाते. कशासाठी, अर्गॉट डिसीज कंट्रोल करण्यासाठी, अर्गॉट ऑफ बाजरा. ओके. नाव राईससाठी पहा 3% ब्राइन सोल्युशन आणि ही ट्रीटमेंट दिली जाते ब्लास्टसाठी म्हणजेच पॅडी ब्लास्ट. अँड व्हीटसाठी पहा थायरम, इट इज फंगिसाइड @ 2.5 ग्रॅम पर kg ऑफ सीड अँड ही ट्रीटमेंट दिली जाते स्मट डिसीज कंट्रोल करण्यासाठी. तर
ह्या ज्या पॉप्युलर सीड ट्रीटमेंट्स आहेत त्या इम्पॉर्टंट असणार आहेत, की ज्या सॉर्गममध्ये ग्रेन स्मट कंट्रोल करण्यासाठी, बाजरामध्ये अर्गॉट डिसीज कंट्रोल करण्यासाठी, राईसमध्ये पॅडी ब्लास्ट हा डिसीज कंट्रोल करण्यासाठी, तसेच व्हीटमध्ये स्मट हा डिसीज कंट्रोल करण्यासाठी ह्या पॉप्युलर सीड ट्रीटमेंट यूज केल्या जातात. त्यानंतर पहा, आपण या पॉईंटपासून कोणते क्वेश्चन्स एक्सपेक्ट करू शकतो. तर फर्स्ट क्वेश्चन असणार आहे, डिफाईन सीड अँड गिव्ह कॅरेक्टरिस्टिक्स और क्वालिटीज ऑफ गुड सीड्स. म्हणजे सीडची डेफिनेशन तुम्हाला लिहावी लागणार आणि कॅरेक्टरिस्टिक्स लिहावी लागणार. म्हणजे हा 1 मार्कला डेफिनेशन आणि 2 मार्क्सला कॅरेक्टरिस्टिक्स असं विचारू शकतात. त्यानंतर सेकंड, डिफाईन सीड ट्रीटमेंट अँड राईट ऑब्जेक्टिव्ह ऑफ सीड ट्रीटमेंट. सीड ट्रीटमेंटची डेफिनेशनसाठी 1 मार्क, ऑब्जेक्टिव्हसाठी 2 मार्क्स असं तुम्हाला हा क्वेश्चन येऊ शकतो. त्याचबरोबर ज्या पॉप्युलर सीड ट्रीटमेंट्स आहेत त्यामधील तुम्हाला ऑब्जेक्टिव्हसाठी क्वेश्चन येऊ शकतो, किंवा सीड किंवा सीड ट्रीटमेंट याच्या डेफिनेशनवरती ऑब्जेक्टिव्हसाठी क्वेश्चन येऊ शकतो. तर मित्रांनो, असं होते हे लेक्चर की जेणेकरून तुम्हाला नक्की समजलं असेल अशी मी आशा करतो. तुम्हाला जर हे लेक्चर आवडले असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर तुम्हाला जर या व्हिडिओबद्दल अभिप्राय द्यायचा असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा, जेणेकरून तुम्ही जो अभिप्राय लिहिला आहे त्याच्यावरून मी पुढच्या लेक्चर्समध्ये सुधारणा करू शकतो किंवा तुमचा अभिप्राय माझ्यापर्यंत पोहोचू शकतो. चला तर मित्रांनो, मी आता तुमची रजा घेतो. आता भेटूया पुढील व्हिडिओ लेक्चरमध्ये नव्या माहितीसह, नवीन विषयासह. धन्यवाद.